आपण या ठिकाणी एक आपलं गोमती नदी आणि समुद्र याच्या संगमावरती आपण पवित्र अशा या जागेवरती आपण बसलेलो आहोत. त्यानंतर आपण या ठिकाणी अतिशय राज्य केलं अशा गोष्टीवरती आपण बसलेलो आहोत. एक पूर्वपुण्य म्हणा किंवा काय तर आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. तर आणि आज आपला भागवत सप्ताह शेवटचा दिवस. भागवत सप्ताहामध्ये आम्ही सर्व जेवढे श्रोते जो आवाज आहे कर्णमधूर आवाज करणारा आवाज एक आपण सुरुवात जी आहे अभंगाने शेवट एक अभंगाने हो चालेल. आपण सुरुवात एक कडवं फक्त एकच कळव. एकच ऐसे केव्हा करसी देवी गीता यावी अनुभवा. ऐसे केव्हा करसी देवी गीता यावी अनुभवा. वैभव सांडावे गीता भागवत पहावे. सर्व वैभव सांडावे गीता भागवत पहावे. हे ऐसे केव्हा करसी देवी गीता यावी अनुभवा. ऐसे केव्हा करसी देवी गीता यावी अनुभवा. मागोनिया मधुकरी नित्य वाचावी ज्ञानेश्वरी. हे मागोनिया मधुकरी नित्य वाचावी ज्ञानेश्वरी. हे ऐसे केव्हा करसी देवी गीता यावी अनुभवा. ऐसे केव्हा करसी देवी गीता यावी अनुभवा. छान आपल्या ज्ञानेश्वरीचा अभंग या मार्गाकडे जवळजवळ आम्ही 25 वर्ष होऊन गेले. 25 वर्ष झाले. जास्तच झाले जवळजवळ. ज्यांचा आवाज चांगला आहे जसे सिनेमाची गाणी म्हणतात याची गाणी म्हणतात अभंग म्हणतात. तर हा मार्ग कसा सुचला किंवा या मार्गाला? हा मार्ग म्हणजे आता आम्ही सर्व म्हणजे मित्रच होते. हे आम्ही सर्व मित्रच होते आणि एक हरिभक्तपरायण वारके महाराज आहे उल्हासनगरचे. त्यांच्यापासून हे सुरू झालं. म्हणजे आधी ते कल्याणला जायचे त्यांच्या महाराजांकडे गुरूंकडे. तिथून मग त्यांनी स्थापन इकडे उल्हासनगरला केलं. आम्ही सर्वच जायचो त्यांच्यासोबत. मग त्यांनी असं ठरवलं की बाबा का नाही आपण उल्हासनगरमध्ये एखादं स्थापन करावं वारकरी याच्याप्रमाणे आपल्या लोकांसाठी लेवा समाजांसाठी आणि ग्रुपच तयार करावा. तर मग त्याच्याप्रमाणे असं ठरलं की जागा घेतली. मग वारी वगैरे सर्व जवळजवळ आमच्या 6 बस निघायच्या. अशा लष्करी आम्ही असं आता जसे आपण आलेलो आहे तसे घेऊन जायचो. सेवा करायचो आम्ही सर्वांची. गाडीमध्ये प्रत्येक जण हा एक बसायचा. गाडी नियोजन करायचो असं करायचं. आणि मग ती जागा घेतली. ती शून्यातून घेतलेली आहे. अशी एक जागा घेतली महाराजांनी. ती श्रीरामनगर जिथे आहे उल्हासनगरला आषाढे गावामध्ये. तर आज जर तुम्ही बघितलं तर भव्य आहे. तिथं केलेलं खूप मोठं मंदिर. म्हणजे ते शून्यातून आहे. तिथं काहीच नव्हतं. जीवजंतू असे जनावरं राहत होते, साप राहत होते. तिथं आम्ही झोपायचो सगळेजण त्या जागेवरती. आणि असे थोडे पैसे जमा करून जागा घेतलेली महाराजांनी. आम्ही त्यांना साथ दिलेली. आणि
आणि मग ते हळूहळू प्रगती होत गेली आणि आज खूप मोठं भव्य मंदिर केलेलं चांगलं आहे मंदिर तिथं. आणि छान केलं. अर्थात आता आम्ही तिथं नाही, म्हणजे आम्ही इथं इकडे आलेलो आहे, पण आमचं चालूच आहे, संपर्कामध्ये आहे आहेच आम्ही. मंडळ आमचं, म्हणजे आम्ही हे संपर्कात असतो सर्व. म्हणजे आम्हाला प्रेरणा खरं तिथूनच मिळाली मिळाली सुरुवातीला. हो 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 हो. हां, ते एक यशवंत नेते म्हणून आहे डोंबिवलीचे, ते आमच्या मंडळा इथं उल्हासनगरला यायचे. मग त्यांच्यामुळे आमची त्यांच्याशी ओळख झाली खूप वर्ष. मग ते एक मैत्री झाली आमच्यामध्ये, एक चांगला संबंध आला, प्रेम वाढलं आमचं. आणि ते वारकरीच होते, मग ते यायचे कीर्तन वगैरे, कार्यक्रम जो असेल तो यायचे तिथे. मग त्याच्यामुळे हळूहळू ते रेल्वेमध्ये होते आणि त्यांचा हा ग्रुप होता. मग हळूहळू हां मग असं हळूहळू ओळख केली. मग हे लोक जायला लागले तेव्हा माझी ओळख जास्त झाली त्यांच्याशी, नेत्यांशी. आणि त्यांनी सांगितलं की एक माझे आहेत, तर यांना तुम्ही घ्या, ग्रुपमध्ये घ्या. मग तिथून सुरुवात झाली. मग हळूहळू मग त्यांना मग मी सांगितलं की आमचं असं असं आहे. मग लोखंडे दादा होते, सांगितलं मी त्यांना आमचा ग्रुप आहे म्हटलं आमचा. मग त्यांना आवडलं. आम्ही भजनसुद्धा केलं त्यांच्याकडे 3-4 वेळा, ते त्यांना खूप आवडलं. आणि मग त्यांच्या घरी केलं आम्ही, त्यांनी बोलवलं आम्हाला डोंबिवलीला, आम्ही भजन केलं. आणि संबंध म्हणजे यांच्यामुळे आला, गंगाधर जांभरे. हां, त्याच्यामुळे मग हे आहेच आमचे लक्ष्मण पाटील वाजवणारे, हे सगळे गणित जांभरे ग्रुपच होता आमचा, मोठा ग्रुप होता. आता नाही आहे एवढा इथे, पण मोठा ग्रुप होता. खूप आनंद लुटायचो आम्ही. आणि त्याच्यामुळे मग हे लोक बाहेर जायचे, तर मग यांना आवड झाली. कथा निघालं की बाबा तुम्ही येणार का? हो म्हटलं, तुम्ही कधीही बोलवा म्हटलं. आम्ही सेवा करायला येणार, पैसा नाही घेत, आम्ही काहीच नाही घेत, आम्ही फक्त सेवा करतो, आनंद लुटतो, दुसऱ्यांनाही आनंद देतो म्हटलं. मी मागच्या वर्षापासूनच जॉईन झाला यांच्या ओळखीमुळे. पण आता यांनी आता 6वा भाग होते. 6वा हो, प्रत्येक वेळेला मी होतोच. आणि हे पण दोन झाले. यांचे 2 झाले, हे होते माझ्यासोबत. आम्ही बरोबर नाही, तुम्ही एक जास्त आहे. हो, त्यांच्यावर संपर्क झाला माझ्यामुळे. मग मी सर्व अरेंजमेंट करायचो. तो मृदुंगान, तो विणा घेऊन ये गणेश, मग तुम्ही या. मग यांच्याशी नंतर संपर्क झाला 2 वर्षापूर्वी. तसा मग आम्ही सर्व अरेंजमेंट करायचो. मग लोखंडे दादा माझ्याकडे सोपवून द्यायचं की तुमच्याकडे हे सगळं लागलं, सगळं सामान घेऊन यायचं. म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही म्हटलं, आम्ही येऊ म्हटलं. मग आम्हाला तर आवड आहेच, त्याच्यामुळे मग आम्ही यायचो नेहमीच, सुट्टी काढून कसंही करून. तेव्हा देतात की इतर वेळेस हो, इतर कार्यक्रम पण होतात. इतर कार्यक्रम म्हणजे आता कुठं समजा कोणी बोलवलं तर आम्ही जातो बाबा, ग्रुप करून आम्ही जातो की आपल्याला इथं जायचं आहे. कथा कुठं कोणी बोलवलं, आम्हाला भजनाला बोलवलं किंवा कथेमध्ये कोणी बोलवलं, तर आम्ही आमचं घेऊन जायला तयारच असतो, रेडीच असतो कधी एनी टाईम. हां, पायवारी मी जवळजवळ 20 वर्ष होऊन गेले मला पायवारीला, आळंदीच्या 20 वर्ष. माझे फक्त आम्ही गाडीने जातो आणि येतो 2-3 दिवस असं. पायदळ नाही गेलो मी, फक्त 1 दिवस चाललो वाल्हेपर्यंत. लोक पायी पण खूप वारी केली. हो त्यांच्यासोबत हो, मी 54 नंबर दिंडीमध्ये असायचो. नंतर मी जायला लागलो, मला जवळजवळ 20 वर्ष होऊन गेले. नंतर मग हे पण यायला लागले माझ्यासोबत. आम्ही जायचं मग सर्वजण. लोखंडे दादांचा ग्रुप पण यायचा. हां, वारीमध्ये. हो, त्याच्यामुळे. आणि जे वाघ महाराज आहे, वारीमध्येच आमची जास्त ओळख झाली. तिथूनच मग ते स्नेह निर्माण झाला, प्रेम निर्माण जास्त झालं. मग जवळ घ्यायला लागले वारकरी संप्रदाय. त्यांना आम्ही सगळे हे याच्यामध्येच असल्यामुळे मग त्यांच्याशी संबंध त्यांना बी आवडला. आम्ही खूप संबंध चांगला घरोबा सारखा झाला. आणि कुठेही मग एनी टाईम त्यांना जर बोलवलं तर मग ते तयारच असायचे. हो, या मंडळाला आपण असं काय सांगू शकाल किंवा तुम्ही अजून काय केलं पाहिजे
याच्यामध्ये नाही आहे. हो हो. नाही आहे जवळ. ते जर या मार्ग किंवा त्या वयाची जी मुलं आहेत त्यांना या मार्गामध्ये येण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल? हो करायला पाहिजे करायला की पाहिजे. सर्व आता आपण तर रिटायर आहे, बरोबर आहे. आता आपण समज आपलं आयुष्य या संपलं जातं. मुलांनी एकत्र येऊन एखादा कार्यक्रम घडवावा आणि हे पुढे न्यावं, पुढे चाललं पाहिजे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने सुद्धा हे चांगलंच आहे. आमचा विचार आहे तो सर्वांचे जे मुलं आहेत ना कसं आहे, या फॅमिली सहित कार्यक्रम करायचा असं ठरलेलं आहे हा, आमचं. म्हणजे या इथे जे आहे ना म्हणजे त्या मुलांनी सुद्धा यायला पाहिजे. हो, हो. मुलं जर येत गेले हो. तर आपण त्यांना आवड निर्माण होईल. हो, हो, बरोबर आणि आहे. हे जे प्रोग्राम हा पुढेच चालू राहील. हो हो बरोबर आहे, बरोबर. बरोबर आहे. कारण काय ही गोष्ट योगेशने केली हा, होती योगेशने आणि केली. हे आम्हाला खूप आवडली आवडली ती की योगेश बरोबर म्हणे आहे म्हटलं. आपल्या सर्व फॅमिली सहित मुलांसहित मुलांसहित आलं मुलांसहित जर आलं तर मुलांची एकमेकांची ओळख पण होईल. हो हो आणि काय होतं की हा जो मार्ग जो आहे तो इथे खंडित होणार आहे. बरोबर पुढे चालू तो राहील. सुरळीत चालू राहील. पुढे बरोबर चालू राहील. आणि त्याच्यापासून तुम्हाला फायदाच आहे, नुकसान तर नदी कधीच नाही आहे. नुकसान नाहीच आहे. हा आणि जे काय तुमचं मानसिक ताणतणाव आहे हो हो कारण मुलांना हल्ली खूप हो, हो, हो. याच्यामध्ये जगतात ते खरं. हो, हो. त्यातून काही दिवस तरी त्यांची हे होईल आणि ताणतणाव त्यांचा हो हो कमी होईल. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. तर अतिशय छान माहिती सांगितली. छान आपण ते माहिती सांगितली. हो, हो. छान झाली. तर आता आपण आपलं जो शेवट आहे तो पण एका भंगाने करूया. म्हणा एखादा चांगला कोणता का म्हणू? म्हणू म्हणा. आपला बसायदार म्हटलं तरी चालेल. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमावल्ली प्रगट केली, प्रगट केली, जेणे निगमावल्ली प्रगट केली, प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, प्रगट केली. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, उजळला दीप चैतन्याचा, चैतन्याचा, उजळला दीप चैतन्याचा, चैतन्याचा. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, प्रगट केली. 56 भाषेचा केलासे गौरव, 56 भाषेचा केलासे गौरव, भवर्णावी नाव उभारिले, उभारले, भवर्णावी नाव उभारले, उभारले. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, प्रगट केली. श्रवणाचे मीसे पैसावे येऊनी, श्रवणाचे मीसे पैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखे नांदा, सुखे नांदा, साम्राज्य भुवनी सुखे नांदा, सुखे नांदा. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, प्रगट केली,
ब्रह्मानंद लहरी प्रकट केली नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी एक तरी ओवी अनुभवावी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली ब्रह्मानंद लहरी प्रकट केली कुंडलिका हरी विठ्ठल जय रामकृष्ण आपण पवित्र अशा भूमीवरती आपण आलेलो आहोत. तर आणि भागवत सप्ताहासाठी आपण आलेलो आहोत. या भागवत सप्ताहामध्ये आपण पक्वाल वाजवलेलं आहे आणि दादांनी गवळण म्हटले, अतिशय छान गवळण म्हटलेली आहे. ते श्रोते जे आहेत ते अतिशय तृप्त झाले आणि श्रोत्यांकडून जो तुमचा प्रतिसाद आला आहे तो मी तुम्हाला सांगतो. म्हणजे अतिशय छान पक्वाल वाजवतात आणि दादांची गवळण ऐकायची जसं ते म्हणाले सगळे काय म्हणतात गवळण ऐकायची तर गणेशकडून ऐकायची. तर प्रोत्साहन हे झालेलं आहे. तर आपण सुरुवात जी ही एका याच्याने करूया गवळणी. आता आपल्याकडे तर नाही पक्वाल तर नाही माहिती पक्वाल केला असता नाही तर पण मग आता गवळण म्हणतो एकच कडं म्हणतो पटातली गवळण बरोबर मग राधे चाल माझ्या गावाला जाऊ ग सारा गोकुळ फिरून पाहू ग राधे चाल माझ्या गावाला जाऊ ग सारा गोकुळ फिरून पाहू ग गोकुळ गाव साऱ्या गावात माझं नाव हे गोकुळ माझं गाव गावात माझं नाव राधे चल माझ्या गाव त्या गावात माझं नाव राधे चल माझ्या गावाला जाऊ ग सारा गोकुळ फिरून पाहू ग राधे चल माझ्या गावाला जाऊ ग सारा गोकुळ फिरून पाहू ग आहे वासुदेव माझा पिता देवकी माझी माता वासुदेव माझा पिता देवकी माझी माता आहे वासुदेव माझा पिता हे देवकी माझी माता राधे चल माझ्या गावाला जाऊ ग सारा गोकुळ फिरून पाहू ग राधे चल माझ्या गावाला जाऊ ग सारा गोकुळ फिरून पाहू ग एका जनादनी राधा राधा लागली कृष्णाच्या नादा एका जनादनी राधा राधा लागली कृष्णाच्या नादा एका जनादनी राधा राधा लागली कृष्णाच्या नादा राधा चल माझ्या गावाला जाऊ ग सारा गोकुळ फिरून पाहू ग राधे चल माझ्या गावाला जाऊ ग सारा गोकुळ फिरून पाहू ग राधे चल दोघांचा आवाज आणि कसं आहे की समोरचे जे श्रोते आहेत म्हणजे ते अतिशय कर्णतृप्त होतात. हे पक्वाल वाजवतात किंवा ते गाणं जे म्हणतात आवाज जो आहे दोघांचा अतिशय छान आवाज आहे. तर तुम्ही या जो आपण म्हणायच्या मार्गाला कधीपासून झाला तेव्हा असं वाटलं की मला गाणं म्हणता येतं मला आपला अभंग म्हणता येतो आपला पक्वाल वाजवता येते. पक्वाल कोणाकडे शिकलं पक्वाल वाजवणं कोणाकडे शिकलं? मी क्लास लावला होता. अगोदर आवड कशी काय निर्माण? आवडत होती मला पक्वाल वाजवायची मला मुळातच आवड होती. मग मी 94मध्ये क्लास लावला पक्वाचा आणि जवळजवळ 6 महिने पक्वाचे बोल शिकलो. नंतर माझं प्रॅक्टिकली आमचे विठ्ठल महाराज वारके उल्हासनगरला परमानंद भक्तिपीठ स्थापन झालं आहे. तिथं आमचे नित्याचे कार्यक्रम चालू असतात आणि त्यांनीच आम्हाला हा मार्ग दाखवला विठ्ठल महाराज वारके. मग असं का नाही वाटलं तुम्हाला की आपलं पक्वाल वाजवलं पाहिजे ढोलकी गाणी वाजवली पाहिजे असं नाही वाटलं?
हां त्यांना- पकवाज हे वाद्य आहे ना सांप्रदायिक वाद्य आहे. हां तेच संप्रदायामध्ये पकवाज हेच वाद्य चालतं. हां. ढोलकी नाल आणि ढोलकी आता कसं आहे की तबला हां तो जो प्रकार आहे तो वेगळा प्रकार आहे. हां ते सांप्रदायिक वाद्य नाही आहे. नाही सांप्रदायिक वाद्य म्हणजे पकवाजच. ते तर आहे पण साधारणतः कसं आहे की एक याच्यामध्ये जे यंग एज तुम्ही जे शिकला ते यंग एजमध्ये शिकलेला हां. त्यावेळेला आपलं हो. मग त्यावेळेला असं नाही वाटलेलं का की आपण ढोलकी वाजवली पाहिजे. तेव्हा ढोलकीची आम्हाला आवड का झाली नाही, आम्ही या मार्गात असल्यामुळे हां. या मार्गात ढोलकी नसते नाही ढोलकीचा प्रकार आणि आम्हाला या मार्गाची आवड असल्यामुळे आम्ही पकवाज वाजवतो. अगोदर या मार्गामध्ये आला तरी नंतर मग ढोलकी वाजवली हां. नंतर मग तुम्ही पकवाल वाजवला. हां बरोबर. तुम्हाला कधी आपल्याकडे की मला आवाज चांगला आहे माझा आणि आपण आपलं अभंगच म्हटले पाहिजे किंवा म्हटलं वाटतं मी अभंग पण म्हणतो आणि पकवाज पण वाजवतो. गणेशची मी गावी असताना वडील माझे म्हणजे पेटी वाजवायचे स्वामीनारायण मंदिरामध्ये. आम्ही जायचे वडिलांच्या बाजूला बसायचे ऐकायचे आणि मग आम्हाला वडील तिथं जास्त बसू देत नव्हते कारण शिक्षण राहायचं. मग आम्ही कसं मळ्यात जाऊन बोलायचे इकडे तिकडे. अरे बाप वडिलांनी हा रात्री हा अभंग म्हटला हा हे गवळण म्हटली. मग आम्ही तसे ती चाल लावून म्हणायचे आम्ही. म्हणजे हे आवड वडिलांपासून हा लहानपणापासून आवड आहे ती. हे लहानपणापासून पूर्वजांपासून आवड आम्हाला. पूर्वजांपासून. लहानपणापासून त्याच्यामुळे आम्ही या मार्गात आलो. आपल्या पूर्वजांपासून वारसा आपण चालू ठेवू. वारसा चालू चालू. तसं मग आता मुलांमध्ये पण आहे का. हो मुलांमध्ये पण आहे. मुलं जे आहे मुलं घरी शिकवलं का ते मुलांमध्ये पण आहे. मुलांना अजून एवढी नाही आमच्या हा, एवढी. पण तरी म्हणजे कसं की त्यांच्यामध्ये आवड निर्माण होणं महत्त्वाचं आहे की नंतरचा भाग तो ते पूर्ण करतील ते. मुलांमध्ये आवड आहे आणि त्यांना थोडी आवड असल्यामुळे ते आम्हाला इकडे अलाउड करता जाऊ द्यायला. बरोबर. संप्रदाय वारकरी पंथामध्ये बरं. जाण्याकरता ते आम्हाला हे करतात की जाऊ शकता तुम्ही. नाही तर मुलांना जर आवड नसली तर ते मुलं पण जाऊ देत म्हटले नाही. असते का? तेच म्हटले असते की नका कशाला जाता. त्यांना एवढा आनंद होतो ना उलट मुलांना त्यांना आणलं ना खूप आनंद होतो त्यांना. म्हणजे ते लहानपणी जे मुलं होते ना आमचे लहान होते आम्ही तिघी जण आमच्या मुलांना मंदिरात आणायचे. आम्ही कीर्तनाला बी म्हणजे गायन करायचे भजनाला बी गायन करायचे. मुलं बी एवढा आनंद लुटायचे आमच्या मिसेस बी आणि मुलं बी खूप आनंद लुटायचा. मुलांमध्ये आवड म्हणजे आता निर्माण आपल्यापेक्षा मुलांमध्ये आवड निर्माण करणं हे जास्त हो. आपलं मुख्य कर्तव्य आहे. तर आता या जे रेल्वे ग्रुप आहे तर रेल्वेचे काही संबंध नाही पण मग तरी सुद्धा या ग्रुपचे कसं काय जॉईन झालं. आमची जांभरेदादांनी ओळख करून दिली. जांभरेदादांच्या तर्फे आलो आम्ही. जांभरेदादांमुळे रेल्वे ग्रुपमध्ये आम्ही ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे यशवंत नेते ते आमच्या भक्तिपीठामध्ये यायचे. बरोबर मग त्यांच्याबरोबर आमचे जांभरे साहेब गेले. बरोबर. मग जांभरे साहेबांबरोबर आम्ही जॉईन झालो. मग आमच्यानंतर आता हे वारके जॉईन झाले शेवटी आता त्यांना 2 वर्ष झाले. पण आम्हाला जवळजवळ इथं आता 7 कथा आमच्या झाल्या या ग्रुपमध्ये रेल्वे ग्रुपमध्ये. आणि आम्हाला याचं मार्गदर्शन म्हणजे आमचे विठ्ठल महाराज वारके उल्हासनगरचे त्यांनी मार्ग आम्हाला दाखवला आणि मग आम्ही हा मार्ग पुढे चालू ठेवला आहे. आपण म्हणजे भागवत कथेमध्ये आपण गाता की आपल्या कुठे आपल्या भजनी मंडळात भजन चालू ठेवून रोजचं भजन चालू असतं का. रोजचं आमचं भक्तिपीठामध्ये नित्याचे कार्यक्रम चालू असतात. हां महिन्याच्या 2 एकादशी शनिवारचं भजन आणि आता जसं आपला भागवत चालू आहे तसे आमचे पण भागवत चालू असतात. इकडे वारके महाराजांच्या कथा चालू असतात. त्या कथेमध्ये आम्ही असं टाळ मृदुंग घेऊन त्या कथेला साथ देतो भजनाची साथ देतो. असे आमचे बरेच कार्यक्रम चालू असतात. आपले मनोहर राणीकडे झाले तसे कार्यक्रम आमचे नेहमी चालू राहतात. भुसावळला कार्यक्रम झाला आमचा उल्हासनगरला झाला आचळेगावात झाला बरोबर बरेच कार्यक्रम झाले. या कार्यक्रमामध्ये बहुतेक माझा नेतृत्व असतो आणि आम्ही 4 जण असता मृदुंग 3 टाळ वाजले की म्हणजे त्या कथेला आमची साथ भेटते भजनाची साथ. मध्ये काही अभंग येतात प्रमाणं येतात ते पण आम्ही घेत असतो कथेमध्ये. त्याच्यामुळे कसं की कंटाळवाना पण येत नाही. हां आणि
समोरच्याला थोडंसं म्हणजे असं हे येत नाही किंवा ऐकणाऱ्यांना पण जरा उत्साह येतो. मध्ये मध्ये झोपा लागतात नाही, त्या झोपा पण मोडतात. आणि कथा वाचक असताना त्यांना पण थोडंसं 2 मिनिट थोडा रिलॅक्स मिळतो. कंटिन्यू कथा सांगणं म्हणजे इतकं सोपं काम नाही. 4 तास या भजनाचे असे भरपूर फायदे आहे. पण या मार्गामध्ये आमचं पूर्ण म्हणजे सार्थकच झालं आहे. म्हणजे पूर्ण आनंद बी आणि एन्जॉय बी आणि नो टेन्शन. खूप म्हणजे खूप आनंद लुटतो आम्ही. एवढा आनंद म्हणजे कोणी लुटत नाही तेवढा आनंद आम्ही लुटतो. खूप एकदम. आता मग आपल्या या माध्यमातून आपण आपल्या मुलांसाठी काय सांगू शकाल? काय आता आपण आपल्या या माध्यमामध्ये आपण आलेलो आहोत, तर आपण एक काय मुलांसाठी काय संदेश देऊ शकाल की आपल्या मुलांसाठी किंवा त्या वयाच्या मुलांसाठी 30-35 वर्षाच्या मुलांसाठी? आपल्या मुलांसाठी आम्ही हे असं हे करतो की बा आपले मुलं पण या मार्गात थोडंसं यायला पाहिजे किंवा त्यांनी जॉब करून मंडळी पण त्यांनी जॉब करून त्यांचं आपण इथं आपले जॉब करूनच केलेले त्याने सुद्धा तसं त्यांनी पण तसं करायला पाहिजे. सांभाळून केलं पाहिजे. संसार करून प्रपंच करून परमार्थ करायला. प्रपंच पण सांभाळा, परमार्थ पण सांभाळा, असं आमची इच्छा आहे की मुलांनी पण असंच करावं. या मार्गामध्ये यावं. कारण या मार्गामध्ये प्रयत्न काय असणार की त्यांनी आलं पाहिजे. त्यांना आम्ही सांगत राहतो असं. आणि ज्या वेळेला आपला पुढचा कार्यक्रम आहे त्या वेळेला त्यांनी सवड करून यावं. आता आमच्या प्लॅनिंग जे आहे ते 6 महिन्याचं प्लॅनिंग असतं. 6 महिन्यामध्ये त्यांना पण सांगता येते किंवा एक 8 दिवस सुट्टी काढा तुम्ही पण या. मग आमचे प्रयत्न तेच असतात की बुवा मुलांनी पण हा कार्यक्रम जॉईन करावा. पण त्यांच्या जॉबमुळे त्यांना थोडंसं शक्य होत नाही. पण आता 6 महिन्यापासून जर प्लॅनिंग असेल तर ती गोष्ट शक्य होऊ शकते. सुट्टी वगैरे काढून येऊ शकते. कारण आपलं प्लॅनिंग काही एकदम आज केलं आणि उद्या होत नाही. त्याच्यामुळे त्या मुलांनी पण येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा जो कार्य आपण जे हे लावलेलं आहे ते आपलं सतत असं चालू राहील. आपलं चालू आता दादा आपला पुढे वारसा चालू राहील. आता आपण एक गवळण म्हणून आपण एक आपला कार्यक्रम संपवूया. एक चांगली गवळण म्हणा. वाकुनी टाक सडा घरा दे जरा, वाकुनी टाक सडा. वाकुनी टाक सडा घरा दे जरा, वाकुनी टाक सडा. शेणाचे चिंतोळे अंगावर उडतील, शेणाचे चिंतोळे अंगावर उडतील. पदर खाव कमरेला घरा दे जरा, वाकुनी टाक सडा. वाकुनी टाक सडा घरा दे जरा, वाकुनी टाक सडा. केस तुझे बुरबुर उडतील, कुरडे केस तुझे बुरबुर उडतील. आवडून बांध जुळा घरा दे जरा, वाकुनी टाक सडा. वाकुनी टाक सडा घरा दे जरा, वाकुनी टाक सडा. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने. श्रीरंग माझा वेडा घरा दे जरा, वाकुनी टाक सडा. वाकुनी टाक सडा घरा दे जरा, वाकुनी टाक सडा. वाकुनी टाक सडा घरा दे जरा, वाकुनी टाक सडा. रामकृष्ण हरी रामकृष्ण.